श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। चला तर पहिलं व्याख्यान आणि जोरदार त्याने आपण स्वागत करूयात सोनारपाड्याचे आपली लाडकी कुमारी विधी मुकेश केणेज। आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गजाशिवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान प्रेष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत 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 राजाश्व छत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कुणासमोर असा मुघलांचा तो बाप होता। झुकला नाही कुणासमोर असा मुघलांचा तो बाप होता। आज आपण 350 वर्षांनंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतो तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत। आज आपण इथे अशा महापुरुषाचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत ज्याने केवळ इतिहास वाचला नाही तर इतिहास घडवला, ज्यांचा कधीही सूर्यास्त झाला नाही। महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा पाया रचला तेव्हा त्यांच्याकडे ना धन दौलत होती ना मोठे सैन्य, त्यांच्याकडे होती ती फक्त आणि फक्त माणसं आणि ती माणसं जोडण्याची कला। आज आपण वयाच्या 16व्या वर्षी हातात मोबाईल घेऊन बसलोय। अरे माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले। त्यांना अन्याय मांड नव्हती। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल। चीनच्या भिंतीला आपण एक आश्चर्य मानतो, मग हे काय आहे? अरे नुसता अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा। नशिबाच्या रेषेवर नाही तर कर्तृत्वाच्या जोरावर जग जिंकणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत असतात की ओम म्हटल्याने एक ऊर्जा निर्माण होते। अरे खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवेत, कारण हे नाव घेताच अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, हृदयाचे ठोके वाढतात, अंगातील रक्त सळसळायला लागते। महाराज हे केवळ फोटोंमध्ये किंवा पुतल्यांमध्ये असून चालणार नाही तर ते आपल्या डोक्यात आणि काळजात असायला हवेत। जगाच्या इतिहासात अनेक राजे झाले जे तलवारीच्या जोरावर गादीवर बसले, पण माझा राजा असा होता जो लोकांच्या मनावर बसला। सह्याद्रीच्या काळजातून उमटलेली ही गर्जना आहे, अन्यायाविरुद्ध पेटलेली मशाल आहे, जगातील प्रत्येक व्यवस्थापन गुरुला पडलेला कोड आहे आणि म्हणूनच माझा राजा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर साऱ्या विश्वाचा आहे। आणि म्हणूनच माझा राजा फक्त महाराष्ट्राचाच नाही तर साऱ्या विश्वाचा आहे। थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही। विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुमच्या कार्याची महती, विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुमच्या कार्याची महती। तुम्हीच आमुचे मंदिर, तुम्हीच आमुची मूर्ती,
तुम्हीच आमुचे मंदिर, तुम्हीच आमुची मूर्ती. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. धन्यवाद. असं वाटत नाही की टाळ्या थोड्या कमी आलेल्या आहेत? विधीसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा. आणि ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची तिने सुरुवात केलेली आहे, फार कमी वय आणि या कमी वयामध्ये माता सरस्वतीची असणारी तिच्यावरती कृपा आणि तिच्या वडिलांच्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तिचं संगोपन केलेलं आहे. मुकेशजी केणे साहेब, आपले मनापासून आभार. यास नवनिर्वाचित नगरसेविका ज्यांची नुकतीच आपल्याला उपस्थिती या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती रवीनाजी अमरमाई आणि अमरमाई साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वागत आहे आपलं काटे बॉईज यांच्या